चंद्रपुर नगर निगम को लेकर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने बड़ा बयान देते हुए कहा कि आज राजनीतिक तस्वीर पूरी तरह साफ हो जाएगी। उन्होंने बताया कि गुट का गठन हो चुका है, गुट नेता तय है और महापौर और स्थायी समिति को लेकर भी निर्णय ले लिया गया है। चंद्रपुर के विकास और नागरिकों के मुद्दों को प्राथमिकता देने का दावा करते हुए वडेट्टीवार ने कहा कि शाम तक ये स्पष्ट हो जाएगा कि शहर का अगला महापौर कौन होगा। बाला साहब ठाकरे की जयंती पर उन्हें याद करते हुए वडेट्टीवार भावुक नजर आए। उन्होंने कहा कि कांग्रेस में आए हुए उन्हें 25 साल हो चुके हैं और शुरुआती दौर में उन्होंने बाला साहब ठाकरे के साथ काम किया। बाला साहब को याद करते हुए उन्होंने कहा कि उनका हिंदुत्व कभी दिखावटी नहीं था, ना ही उन्होंने जातीय धर्म के आधार पर भेदभाव किया। बाला साहब कठोर जरूर थे लेकिन दिल से बेहद संवेदनशील थे। वडेट्टीवार ने दावा किया कि आज भाजपा सत्ता में है, उसमें भी बाला साहब ठाकरे का बड़ा योगदान रहा है और उनका नाम कोई मिटा नहीं सकता। बदलापुर में हुई बालिका अत्याचार की घटना पर बोलते हुए वडेट्टीवार ने राज्य सरकार पर गंभीर आरोप लगाया। उन्होंने कहा कि यह दूसरी घटना है और पहले मामले के आरोपी को भाजपा ने संरक्षण दिया था, यहां तक कि उसे मनोनीत नगर सेवक भी बनाया गया। उन्होंने आरोप लगाया कि महाराष्ट्र में पुलिस और गृह विभाग का डर खत्म हो चुका है और राज्य महिलाओं के लिए असुरक्षित बनता जा रहा है। सत्ताधारियों पर कमीशन खोरी में लिप्त रहने का आरोप लगाते हुए उन्होंने कहा कि सरकार को लगता है कोई उनका कुछ बिगाड़ नहीं सकता। यही सोच आज की स्थिती के लिए जिम्मेदार है। झाला होता काँग्रेसमध्ये, तो सुटल्याच्या बातम्या येत आहेत। नेमका काय आता परिस्थिती आहे आणि काय फॉर्म्युला निघालेला आहे? नाही, आता आम्ही आज गट स्थापन करतो। गटनेता जवळपास फायनल झालेला आहे आणि शेवट सत्ता मिळवण्यासाठीच आमच्या सगळ्यांचा, सत्ता मीन्स काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठीच आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। माझी भूमिका तर ती स्पष्टपणे मी मांडली आहे। कोणाला काय वाटतं त्यापेक्षा कोणाला सत्ता किंवा जवळचा ह्यापेक्षा काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये आमच्या विकासासाठी, शहरासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तिथे काँग्रेसचा झेंडा फडकवा अशी आमची भूमिका होती, माझी भूमिका आहे। आणि म्हणून मला वाटतं की आज गटनेता झाला की महापौराचा वादही संपलेला आहे। महापौरही आता कोण होणार हे पण जवळपास निश्चित झालं आहे। आज मला घोषित करता येत नाही आणि स्थायी समिती कोणाकडे असावी, काय असावं हे सर्व झालेलं आहे। तुम्हाला मला वाटतं की 4-5 वाजतापर्यंत या संदर्भातली फार तर 5 संध्याकाळपर्यंत आम्ही गोड बातमी देऊ आणि कोण या शहराचा मेयर होईल त्याचं नावही कदाचित आम्हाला घोषित करायला लागेल। शिवसेनेला भाऊ, काल बदलापुरामध्ये अतिशय निंदनीय अशी घटना घडली। बसमध्ये एका बालिकेवर अत्याचार करण्यात आला। नाही, बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती। त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असा माझा थेट आरोप आहे। आणि नंतर त्याला कोआप मेंबर्स, म्हणजे मला कळत नाही की त्याची शिफारस, जो सहआरोपी होता यापूर्वीच्या घटनेमध्ये, त्याला स्वीकृत सदस्य म्हणून झालं, तो झाला। पण नंतर तर काय झालं सगळ्यांना माहिती आहे, बोंबाबोंब झाली, तो आरडाओरड झाली, सत्ताधाऱ्यावर आसूड ओढल्या गेलं। पण ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही, म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली आणि कोवळ्या बालिका, महिलावर महाराष्ट्र आता, म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे आता महिलांच्या अत्याचारांचा आता कळसच झालेला आहे, एक हब झाल्यासारखं झालेलं आहे। कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रात? कोवळ्या बालिका सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत। व गेल्या 11 महिन्यामध्ये एका रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 महिला लापता आहेत। म्हणजे कुठे आहे महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी म्हणायची पाळी आली आहे। हे फार विदारक चित्र महाराष्ट्रात होते आहे। सत्ताधारी सत्तेमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये मशगूल आहेत, त्यांना राज्याचं काही देणं घेणं नाही। हमारा कोण बाल बाका कर सकता है अशा गरमीमध्ये सत्ताधारी वागत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडला आहे अशी परिस्थिती आत्ताची निर्माण झाली आहे। आज माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वरसी धीने
उत्साह नवा आणला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.